चौधरी धर्मवीर सिंह सुभाष नगर चेंबूर में भाजपा के बैनर तले बतौर नगर सेविका की हैसियत से पिछले 5 साल से हर स्तर पर काम करने वाली आशा सुभाष मराठे को आने वाले दिनों में मुंबई महानगर पालिका में जरूर कोई बड़ा पद मिलने वाला है। उपरोक्त बातें भाजपा के वरिष्ठ नेता चौधरी धर्मवीर सिंह ने सुभाष नगर आशा मराठे के जनसंपर्क कार्यालय में मीडिया से बातचीत करते हुए कहा। श्री सिंह ने यह भी कहा कि आज कार्यालय में महिलाओं को साड़ियां बांटी गईं। सरकार की नई योजना पोस्ट ऑफिस के अंतर्गत अपघात बीमा काट दिया जा रहा है। कोरोना के संकट से जूझ रहे लोगों को हर तरह से सहयोग करने वाली आशा मराठे के कामों को भाजपा के सभी राष्ट्रीय नेता काफी करीब से जानते हैं। भाजपा आगामी मनपा चुनाव देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में लड़कर जीत हासिल करेगी और आशा सुभाष मराठे को जरूर महानगर पालिका में कोई बड़ा पद मिलेगा। भाजपा चेंबूर मंडल अध्यक्ष राहुल वालंज के हाथों कई महिलाओं को राष्ट्रीय ध्वज तिरंगा और आशा मराठे के हाथों कई महिलाओं को साड़ी वितरित की गई। कार्यक्रम में लोकसभा प्रवास मीडिया प्रमुख सुभाष मराठे, व्यापारी सेल के अध्यक्ष कांति भाई नागड़ा, आशा तिवारी, विलास पराड़, मोनिका रूपबते के अलावा सैकड़ों स्थानिक लोगों ने बीमा योजना शिविर का लाभ उठाया। कार्यक्रम का आयोजन नगर सेविका आशा मराठे और सुभाष मराठे ने सभी का आभार व्यक्त किया। समापन पर 10 मीडिया कर्मियों को सुभाष मराठे के हाथों तिरंगा ध्वज का वितरण किया गया। हा कार्यक्रम आम्हाला केंद्रातून आलेला आहे आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी हा खादी दिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्ष वनिताजी, राज्याचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत पाटीलजी, मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, मुंबईच्या अध्यक्षा शीतलताई गंभीरजी, तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरवाडकरजी व मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंजी यांच्या मार्गदर्शनानुसार आज हे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे। त्यानिमित्त आज खादी दिवस असल्यामुळे आम्ही इथे महिलांचा सन्मान करून त्यांना खादीच्या साड्या वाटप केलेल्या आहे। त्याचप्रमाणे इथे अपघाती विमा हा केंद्र आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स मार्फत टाटा AIG अपघात सुरक्षा विमा इथे उतरवण्यासाठी आज आम्ही इथे हा उपक्रम केलेला आहे। तर महिला तर आलेल्याच आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकसुद्धा जे वयोगट 18 ते 65 वर्षापर्यंतच्या सर्वांना हा लाभ घेता येईल। हा 10 लाखाचा हा विमा आहे। तर याच्यामध्ये ज्या दिवसापासून आपण विमा उतरवतो त्या दिवसापासून ही सुविधा सुरू झालेली आहे। तर त्या सर्व लोकांना आम्ही नागरिकांना सांगितलं आहे की जास्तीत जास्त ह्या अपघाती विम्याचा लाभ घ्यावा आणि त्यानिमित्ताने आज इथे हा उपक्रम चालू केलेला आहे। यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, आमच्या वॉर्डचे अनिकेत चव्हाण, रेखा जैन, पूजा सकपाळ, मोनिका रूपवते, सर्व ज्येष्ठ आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षा कांचनवी, आमच्या बाजूच्या वॉर्डच्या अध्यक्षा वैष्णवीताई, पूजा सकपाळ, मोनिका रूपवते, सर्वच महिला, त्याचबरोबर सर्वच कार्यकर्ते ज्येष्ठसुद्धा आमचे सुभाष म्हात्रे जे आहेत, धर्मवीर चौधरी आहेत, संतोष मोर्या जे आहेत, संतोष तिवारी जे आहेत, सुभाष मराठे जे आहेत आणि नंदू म्हात्रे, हे सर्वच कार्यकर्ते ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत। त्याचबरोबर विलास पराडकरजी, सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे कार्यक्रम घेत आहे। हा एक सेवा म्हणून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला है। आज सर्वप्रथम मैं मीडिया के भाई और बहनों का हार्दिक स्वागत करता हूं। अपना कीमती समय निकालकर आज हमारे कार्यालय में आए। आज हमारी नगर सेविका आशाताई मराठे ने जो कार्यक्रम संपन्न किया है, खादी वाटप किया है। इन्होंने खादी की साड़ी 5 महिलाओं को दिया है, उसके बाद और महिलाओं को दिया जाएगा। तो इसके पीछे जो हेतु है, इसके पीछे एक स्वदेशी भावना हमारे भाई बहनों में जागृत होनी चाहिए। और ये जो खादी है ग्रामीण में बनाया जाता है, ग्रामीण भाइयों में रोजगार मिले, वहाँ पे उद्योग धंधे बढ़ें, उसके पीछे ये भी हेतु है। और हमारी आशाताई मराठे ने 5 साल यहाँ पर काम किया है। 5 साल 60 महीने और 1825 दिन होते हैं। 1825 दिन में इन्होंने 1800 दिन काम किया। आप जोड़ के देख लीजिए। 25 दिन में ये 2 दफ़े बीमार रही। उसके बाद जो भी हमारी योजना आती है ऊपर से राष्ट्रीय गवर्नमेंट की, उसको इन्होंने पालन किया।
जैसे पहले हमारे फुटपाथ पे जो छोटा व्यापारी धंधा करते हैं उनके लिए हमारे लिए एक योजना आई थी कर्ज लोन की, लेकिन हमारी महाराष्ट्र गवर्नमेंट ने उसको सहयोग नहीं किया, वो लागू नहीं हो पाई। उसमें इन्होंने पूरा सहयोग किया। उसके पश्चात हमारी प्लानिंग थी कोरोना में कोई भी आदमी घर में भूखा न रहे, उसके लिए राशन वाटप था। ये कोरोना में बीमार होते हुए भी हॉस्पिटल से निकलने के बाद सुभाष नगर मैदान में प्रोग्राम रखा और वहाँ पे सबको वाटप किया। कम से कम इन्होंने हजारों घरों को, परिवारों को एक दफ़े नहीं 5-5 दफ़े राशन दिया। हर कार्यकर्ता को जवाबदारी दी। हमारी नगर सेविका जब इस वार्ड में 5 साल पहले आई थी, इनको कोई नहीं जानता था। आज कोई व्यक्ति ऐसा नहीं है जो उनको नहीं जानता हो। ये बहुत बड़ी उपलब्धि है हमारे लिए और हमारे कार्यकर्ताओं के लिए। इन्होंने हमेशा बड़ी विनम्रता से काम किया, समाज सेवा के काम किए। आज साड़ी वाटप कर रहे हैं, उसके बाद झंडा वाटप का कार्यक्रम होगा। उसके लिए हमारे अंदर राष्ट्र की भावना होनी चाहिए। और मैंने अंदर इनको देखा है कि जो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं पत्थर है, वो स्वदेश से प्यार नहीं। सेकंड, इनके ऊपर मैंने देखा कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। हमारी नगर सेविका, इसके पीछे सब कार्यकर्ता खड़े हैं, चाहे हमारे देखो यहाँ पर पराड़कर साहब हैं, हमारे नागड़ा जी हैं और हैं, सब बहनें हैं, भाई हैं, एकजुट होकर रहती हैं। अभी बीच में आपने देखा होगा कि वार्ड की रचना बदल रही है। इन्होंने ध्यान नहीं दिया कि वार्ड हमारे पास आएगा, किसके पास जाएगा, फिर उसमें आरक्षण की नीति क्या होगी। हमारा काम है बीजेपी का कि कार्य करते रहने का, और ये बराबर काम कर रही हैं। मैं अपने शब्दों को यहाँ विराम देता हूँ और आपने मुझे बुलाया, फिर एक बार प्रेस मीडिया का मैं हार्दिक स्वागत करता हूँ। एक सवाल मेरा आपके साथ। जय हिंद, जय महाराज। एक सवाल मेरे साथ। प्रश्न जो पूछा है बहुत ही कठिन प्रश्न पूछा है आपने। ये हमारी दोबारा टर्म में होगा, इनका चुनकर आएंगी और उनको कोई ना कोई भी उचित स्थान हमारी जो पार्टी उनको देगी। आपण बघितलं की मराठे मॅडमने या विभागामध्ये 152 मध्ये विशेषतः निवडून आल्या त्यानंतर सर्वच योजनांचा झपाटा लोकांच्या मदतीसाठी, लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी लावलेला आपण पाहतो। त्याचीच पुढची कडी म्हणून आपण या योजनेकडे, आजच्या कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष वॉर्ड क्रमांक 152च्या या नगरसेविका जसं निवडून आल्या तसं त्यांनी ज्या प्रमाणात लोकांच्या नागरी सुविधा असू देत, योजना पोचवण्याचा मुद्दा असू देत, केंद्र सरकारच्या योजना असू देत, फडणवीस साहेबांच्या सरकारच्या त्या काळातील त्या सगळ्या योजना असू देत, अगदी घरेलू कामगारापासून ते फेरीवाल्यापासून ते अगदी कचरा विचक महिलापर्यंत सगळ्याच तळागाळातल्या घटकांना सवलती देण्याचं, त्यांना रिलीफ मिळवून देण्याचं काम मराठे मॅडमने गेली 5 वर्षात सातत्याने केल्याचं आपण बघतो। आजचा हा कार्यक्रम निश्चित कौतुकास्पद आहे। जी केंद्र सरकारची पोस्टाची जी टाटा AIG बरोबर टाईप केलेली जी ॲक्सिडेंट पॉलिसी आहे, ही केवळ 399 रुपयामध्ये वर्षभरासाठी सुरक्षा कवच असलेली योजना आहे। ही कल्पना स्वतः ह्या जेव्हा शासनाची ही योजना आली तेव्हा स्वतः मराठे मॅडमने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याची चौकशी करून याची संपूर्ण अभ्यास केला आणि ती आपल्या विभागात, आपल्या नागरिकांना, विभागातील नागरिकांना, मतदारांना सगळ्यांना याचा लाभ मिळावा अशा प्रकारची एक मनोकामना उराशी बाळगून त्यांनी हाचा कार्यक्रम आयोजित केला। आपण बघितलं की शेकडो लोकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे। मी या संदर्भात अधिक न बोलता मी आज खास करून खादी, आजचा जो खादी डे आहे, जो हँडलूम डे आहे आजचा, याचं म्हात्रे साहेबांनी चांगलं विश्लेषण केलेलं आहे। खरं म्हणजे या खादी डेच्या संबंधाने ह्या सरकारी योजना राबवण्याच्या संदर्भाने सुद्धा मला दक्षिण मध्य मुंबईची पक्षाने जबाबदारी दिली आहे। लोकसभा प्रवास मीडिया प्रमुख पण माझी पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे। त्याच जबाबदारीला अनुलक्षून मी आजचा हा कार्यक्रम फार मोठ्या व्यापक प्रमाणात या विभागात प्रचार करून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या खादी दिनानिमित्त मराठे मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना खादी साड्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। मी निश्चितपणे मराठे मॅडम आणि ह्या सगळ्याच त्यांच्या टीमचं, महिला मोर्चाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि इथेच थांबतो। जो आहे तो खादी वाटप, जेव्हा मोदी सरकार आपल्या राज्यावर आलं तेव्हा मोदी सरकारने खादीवरती जास्त प्राधान्य दिलं, कारण खादीचा खप इतर देशामध्ये जास्त होता आणि मग खादी उद्योग वाढवण्यासाठी मोदी सरकारने हा खादी उद्योगचा जास्त प्रगती केली। स्मृती इराणी त्याच्यावरती मिनिस्टर होत्या आणि हा उद्योग इतका वाढला की आता
आपल्या देशामध्ये बराचसा खादी एक्सपोर्ट होतो, जो पूर्वी बांगलादेश व इतरकडे जास्त होत असे. आणि हा खरोखर अतिशय उत्तम उपक्रम आहे. आणि आजचं हे औचित्य साधून आशाताई मराठे जे आमच्या अगदी कार्यसम्राट आहेत आणि त्यांचं पुढे जरी बोर्डाचं पुनर्रचना झाली तरी आम्हाला खात्री आहे की तो अवॉर्ड हा ओपन असेल आणि त्याला तिची जागा मिळणार आहे आणि त्यांचं कार्य आम्हाला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टाची अतिशय उत्तम योजना आहे. कारण वर्ष 18 ते 65 10 लाखाचा विमा आणि फक्त 400 रुपये पर महिना पर ॲनम हा अगदी निग्लिजेबल अमाऊंट आहे. म्हणजे खरं म्हणजे आणि त्याच्यामध्ये कव्हर काय होतं म्हणजे त्याच्यामध्ये 10 इयर्स का ॲक्सिडेंट वगैरे. आणि मला वाटतं ही खरी योजना अतिशय लाभदायक आहे. आणि आजच्या या मुहूर्तावरती आपण ते हे करतोय तर खरोखरच याचा लाभ आमच्या तरुणांना आणि 18 वर्षाच्या फॉर्च्युनेटली आम्ही 65 नाही आहे 70 गाठलेली आहे, त्यामुळे आम्हाला हा अनुभव नाही तर आम्ही घेतला असता. परंतु याचा आम्ही योग्यच प्रचार करून की जास्तीत जास्त योजना सफल करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पार्टी में व्यापारी सेल का अध्यक्ष हूँ चैम्बूर विधानसभा का कांति भाई नागड़ा. अभी बात ये करना था कि सब लोग ने आज जो बोले कि साड़ी वाटप का काम हुआ, अपना बीमे इंश्योरेंस का जो है वो भी बहुत बड़ा काम है. और हैंडलूम का डे के हिसाब से जो छोटे कामगार है जिसको ये हैंडलूम के माध्यम से आज उनको रोजगारी मिलेगी. और ये रोजगारी मिलेगी तो कैसे है कि जो सिंथेटिक कपड़ा जो बिकता है उसके सामने छोटे छोटे आदमी लोग की रोजगारी आजीविका और एक समाज में मैसेज अच्छा जाएगा कि ये अच्छा काम है. और दूसरी बात अभी हमारे व्यापारी के हिसाब से मैं एक बात करता हूँ तो हमारे टेम्बे ब्रिज के नीचे जो पानी शायद 15-20 साल से इतना भरता था, 6-6 दिन एक हफ्ता पानी रहता था वहाँ पे. तो ये साल में जो बारिश के टाइम पे मैं देखता हूँ तो पानी भर के निकल जाता है. तो उसमें 80% फ़ायदा हुआ है. 10% 15% जो अभी काम है तो इतना सबको राहत मिल गई है. पानी जो दुकानों में जाता था उतना तक गया नहीं, खाली थोड़ा पार्ट के लिए बारिश होती है. तो एक टाइम पे व्यापारियों का भी नुकसान बहुत कम हुआ है. इतना उनका मतलब ध्यान दिया है. हमारे व्यापारियों के लिए तो सवाल ही नहीं है. एक फ़ोन जाएगा किसी का छोटे बड़े का तो बोलते हैं ना कभी मुंह से ना नहीं है, ना का उनके पास है ही नहीं. तो चलो धन्यवाद. आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून नेहमीच काहीतरी वेगळं आपल्याला स्कीम येत असतात. आज 152च्या नगरसेविका आशाताई मराठे यांच्या माध्यमातून आज खादी दिनानिमित्त 5 महिलांना खादीच्या साड्या वाटप करण्यात आल्या. आणि टाटा EIG बरोबर भारतीय डाकची जी अपघाती विमा आहे 399 रुपयामध्ये 10 लाखाचा विमा हा सुद्धा आज या लाभार्थींना देण्यात येत आहे. आणि भारतीय जनता पार्टी लोकांसाठी जे चांगलं कार्य करता येत राहील त्याच्यासाठी अग्रेसर असते. आणि आशाताईंच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण जे महिला मंडळ आहे या सगळ्या ज्या कार्यकर्त्या आहेत महिला यांच्या माध्यमातून हे सगळं काम 152 मध्ये चालू असतं. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.